काय तुम्ही बघता सोशल मीडियावरती किती मुलांचं आयुष्य खराब झालं, अजून किती जणांनी सुसाईड केलंय. अजून तुम्ही धर्माच्या नावावरती धर्म हे ते काहीच बघू नका. तुम्ही माणुसकी बघा, जिथं अन्याय होतोय तिथं लढा. काय होईल आपल्या देशाचं. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सुंदर सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. बाई मी रेडी वगैरे झालोय, चाय नाश्ता झालाय. मला जायचंय कॉलेजला. पाठी शौर्य उठलाय, मम्मी वंदना घेतीये. स्वीटीला बघा, स्वीटी पण बसलीये. मंटू माझ्या बॅग वर बसली आहे. तिथे बघा वंदना चालू आहे. शौर्य इथं बघ, शौर्या. तुम्हाला माहितीये का, शौर्यानं आजकाल खूप बोलायला लागलाय. म्हणजे बोलायचं ट्राय करतोय. हा, हे शौर्य, जाऊ मी, जाऊ का? हा, जाऊ शौर्य, कॉलेजला चाललो ना मी. हे शौर्य, हे शौर्य. मोबाईल कडे बघत राहतो नुसता, बोलत नाही. बघा ना कसा बघतोय, अजून बसला बघा कसा. कसं बसलाय. चला जाऊया कॉलेजला. टाइमपास करत बसलो तर खूप उशीर होईल. आमच्या ना लिफ्टची ना जी मिरर आहे ना एवढी खराब आहे ना, काय सांगू. एक फोटो काढायला म्हंटल की एवढं घाण येईल ना फोटो. बघा हे पोस्टर वगैरे सगळं इथं. एक फोटो पण नाही काढू शकत नाही यार. तर काय आता आम्ही पोहोचलोय स्टँडर्डला. आता चाललोय कॉलेजमध्ये. निखिल पण आहे. तर गाईज मी आता पोहोचलोय कॉलेजला. आता चाललोय डिपार्टमेंट मध्ये पोस्टिंगला. आज टीबी मध्ये माझी पोस्टिंग आहे. सॅटर्डेला होती पण मी सॅटर्डेला गेलो नाही. आज चाललोय. चला पोहोचलो मी पोहोचलोय पोस्टिंगला. आता रिसिव्हिंगला बसवलंय. इथं फोनच नाहीये, मी एकटाच बसलोय. अजून गरम पण एवढं होतंय ना, काय सांगू. एसी बंद आहे. बघा कुठे बसलोय. एकटाच बसलो भाई, गरम होत आहे. आमचे लेक्चर नाही आहेत, पोस्टिंग झाली आहे, जेवण झालंय आमचं. आता घरी चाललोय. आम्हाला समजलं की लेक्चर कॅन्सल झालाय. तर बघा ज्ञानेश्वर पण घरी चाललंय. आता आम्ही सगळे जातो घरी. आता जस्ट कॉलेज मधून घरी आलोय. फ्रेश वगैरे झालोय. भूक तर नाही लागले कारण मी जेवलो होतो. जेवायच्या नंतर मला ग्रुपमध्ये मेसेज आला की लेक्चर कॅन्सल झालंय. तसं लेक्चर कॅन्सल आधीच सांगितलं असतं तर भाई मी पोस्टिंगला गेलोच नसतो. आज सुट्टी मारली असती. पप्पा तिथं शरबत बनवून पिलेत, कोकम शरबत. स्वीटी इथं झोपली आहे. अजून कधी पण बघतो ना झोपतच राहती. हे पिलो उठकी. इथं चाय रेडी आहे. इथं मम्मीने खारी वगैरे आणली आहे. हे बघा मम्मी आली. हे काय लसूण बघा, लसूण गाळात घालते. हे काय नवीन. शौर्याला सर्दी झाली म्हणून लसूण गळ्यात घातलाय. दादा चाललंय कामाला. ए किती रडतोय. इथं चाय रेडी आहे. पप्पांना चाय हवालाय. कुठे आहे का? घे चाय. आता झोपलाय बघा शौर्य, शांत झाला. मूड झाली ना म्हणून तर औषध प्यायला उठवलेलं. तब्येत बरी नाही का? नाही, त्याचे ते औषध 6 महिने ठेव. कॅल्शियमचे कोणचे आहेत ना, डॉक्टरने सांगितलं द्यायला. ते शौर्या साधू साधू केलं. साधू नमो तसं केलं आहे ना बाबू. हो. मग वंदना घेतली माझी पिढी. मला असं का वाटतंय शौर्याची तब्येत थोडी डाऊन आहे. हा ना, ते इंजेक्शन मारल्यापासून तापलेला होता ना. आणि आता सर्दी झाली, एक लसूणची मागातली. सर्दी झाली ना, सर्दी झाली ना. लसणाची माळ घातली त्या गळ्यात. सर्दी जाते ना. हाय गाईज, बघा लसूण आहे माझ्या गळ्यात. एक एक खाऊन टाकायचं. हा बघा बघा बघा. त्याला ना कॅमेऱ्याची लय आवड आहे. मला असं वाटतं त्याला पण ब्लॉगर बनायचंय. पण बनू नकोस. ब्लॉगर बनून काय करणार.
लोक सपोर्ट करायला पाहिजेत ना. मला करत नाहीत लोक सपोर्ट. बोल सपोर्ट करा. करतेत ना सपोर्ट करते. बोल सपोर्ट करा. बघा कुणाचा फोन असू किंवा नसू, आई मावशी हे लोक रोज फोन करतात. अजून शौर्याला बघतात. आईचा पण व्हिडिओ कॉल आलाय बघा. आता शौर्य ना सगळ्यांचा लाडका झालाय. सगळ्यांचा. कोणाच्या बोले कोण आहे पणजी 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 पणजीचा फोन आलाय. पणजी आहे पणजी. हसते बघा हसते. गाईज जसं की तुम्ही आजकाल बघतायत की गाडीमध्ये इथेनॉल मिक्स होत आहे. आता 20% झालंय. काही दिवसांनी 85 होणार आहे. भाई मला मला असं म्हणजे आजकाल मी न्यूज बघतोय ना, मी विचार करतोय भाई आपल्या इंडियाला झालं काय. एवढे अनपढ मिनिस्टर बसलेत, एवढे अनपढ पॉलिटिशियन बसलेत, मिडल क्लास वाल्यांची मारतायत ते लोक. त्यांना काही घेणं देणं नाही. ते लोक आपलं पोट भरतायत. ते आपला कुणाचाच विचार नाही करत. अजून मेन ना माणसाची चुकी आहे. जर वोट तुम्ही देतायत एक चांगल्या व्यक्तीला द्या, ना की तुम्ही धर्माच्या नावावरती वोट द्या. तर तुम्ही शिकलेले आहेत, विचार करून कुणाला पण वोट देत जावा. अजून अन्याय जिथं होतो तिथे लढा. कारण नीटचा पेपर लीक होतोय. आता जसं सीजीपीला कॉक्रोच जनता पार्टीला सगळे सपोर्ट करतात. का सपोर्ट करतायत? कारण ते लोक अन्याय विरुद्ध लढतायत. मी पॉलिटिक्स मध्ये जास्त पडत नाही, पण मी जे बघतोय आजकाल कुठं ना कुठं गोष्ट हे बघवत नाही मला. कारण ना आजकाल आपल्या युथला ना म्हणजे ना जॉब आहे ना काय ना गव्हर्नमेंट जॉब आहे काहीच नाही. म्हणजे बुक्स असतात ना त्याच्यावरती पण टॅक्स आहे. आपण टॅक्स पे करतो पण आपल्याला तसं का बेनिफिट भेटत नाही. आपण टॅक्स वगैरे भरतो. अमीर लोक अजून अमीर बनतात, गरीब लोक अजून गरीब बनतात. हे काय तुम्ही बघता सोशल मीडियावरती कॉक्रोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर आहे त्यांचा राजीनामा मागतात. तर तिथे लोक सपोर्ट करतात. तुम्ही पण सपोर्ट करा. कारण जे अभिजित दिपके ते सगळ्यांसाठीच लढतायत. तर किती मुलांचं आयुष्य खराब झालं, अजून किती जणांनी सुसाईड केलंय. अजून तुम्ही धर्माच्या नावावरती धर्म हे ते काहीच बघू नका. तुम्ही माणुसकी बघा. जिथं अन्याय होतोय तिथे लढा. अजून कधी हार नका मानू. अजून कुठला पण मोठा व्यक्ती असेल ना, तो छोटा व्यक्ती असो, जिथं अन्याय होतोय तिथं लढा. मी का बोलतोय कारण ना ह्या सगळ्या गोष्टी ना मला बघवत नाहीये. मी कंट्रोल नाही करत आहे. म्हणून ना काय करू म्हणजे काय होईल आपल्या देशाचं. म्हणजे मिडल क्लास अजूनच यामध्ये ना आपण आपण बर्बाद होत आहे. आपलं फ्युचर बर्बाद होत आहे. मोठ्या लोकांचं काय, त्यांच्याकडे करोडोने पैसा आहे. आपला कष्टाचा पैसा असतो, त्यांचा पैसा जो असतो 2 नंबरचा पैसा असतो. चला मग मित्रांनो, आता वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. कारण उद्या कॉलेजला पण जायचंय मला. एडिट पण करायचंय, अपलोड पण करायचं ब्लॉग. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.